नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला आमचा जुना ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये आम्हाला शेअर करा आणि आमचे ब्लॉग कसे वाटत आहेत ते सांगा आणि काही सजेशन्स Comment असतील तर तेही सांगा. ओके. सो हा असाच रॅन्डम ब्लॉग आहे 2-3 डेज आधीचा, जेव्हा जास्त पाऊस होता. हे बघा गाईस, एवढ्या पावसात एवढी मेहनत कशासाठी? फक्त चहासाठी आणि रोड ब्लॉक झालेले पाहण्यासाठी. बने रहो हमारे साथ. काय काय कसं वाटतंय पावसात याने मला मुद्दाम भिजवला आहे. स्वतः खाली मान केली गाडीवरती आणि मला भिजवून टाकले मुद्दाम. चहा हिला प्यायचा होता त्याच्यामुळे आलो होतो चहा प्यायला आणि मी काय भिजवलं त्याच्यात तुला बाहेर यायचं आणि पाऊस पण भरपूर चाललाय त्याच्यामुळे काय चहा तर महत्वाचा आहे. तुला रोड ब्लॉक झालेल की ते आपण बघून घेऊ. बघायचं तर दूरच, पण आता चहा एन्जॉय करतोय. बस मला चिडचिड नको करू. उघडेल पाऊस, जाऊ घरी. जाऊ मला घरी. नेक्स्ट डे आम्ही बाहेर गेलो होतो. तिथे माझ्या भावाचा जो आहे तो बड्डे आम्ही तिथे सेलिब्रेट करत होतो. ते वाजते ना तोपर्यंत आम्ही बघतोय ना आपण इकडे. देवांश व्हिडिओज केलाय कर हा कापा. बर्थडे टू यू. अरे बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. डिअर सागर भाऊजी, हॅपी बर्थडे टू यू. देवांश कसे म्हणतोय सागर भाऊजी. अरे पप्पांना केक खाऊ घाल. पप्पांना केक खाऊ घाल. देवांश केक पप्पांना केक खाऊ घाल ना त्याच्या. फोटो नाही काढत आहे. कसं करते कसं आहे चुंचू. ए देवांश चुंचू उभं राहून दाखव. कुठं होतंय चुंचून बघा कुठं होतंय.
आम्ही आलोय आता व्हेजमध्ये. पप्पाचा बड्डे तेव्हा बोलत होता शायनिंग आता काय झालंय त्याला पप्पाचा बड्डे आहे ना. हे देवा पप्पाचा बड्डे आहे का? कोणाचा बर्थडे कोणाचा बड्डे? कोणाचा बर्थडे चुनचुन. बड्डे कोणाचा आहे? बड्डे कोणाचा आहे? बोल ना बड्डे कोणाचा आहे? बोल ना तू तर मला म्हणला होता ना हॅपी बर्थडे बोल बोल आम्ही आता इथं आलेलो आहे. खूप छान आहे हॉटेल. तुम्ही इथे येऊन ट्राय करा. कृष्णा नाव आहे ना हॉटेलचं नाव काय आहे पडलं? कृष्णा कृष्णा. खूप छान आहे हॉटेल. तुम्ही एक्सपिरियन्स करा. इथले भाजीची टेस्ट पण खूप छान आहे आणि इथला स्टाफ पण खूप मेन गोष्ट म्हणजे चांगला आहे. आमच्या आजीला सारखं विचारत होतं ते. हो. खूप छान आहे. म्हणजे फॅमिलीसाठी तुम्ही जर व्हेज रेस्टॉरंट पाहत असाल तर तुम्ही एकदा इथं नक्की व्हिजिट द्या. खूप छान. हे बघा गाईज, सकाळचे 4:30 वाजलेत आणि सुमित कशी मॅगी ढोसतोय ढसा ढसा. तू स्पेशल पकवान बनवून देते आणि मी 2 मॅगी केलेले, त्यामध्ये मी एक दोनच घास खाल्लेत. ह्यानी एवढ्या क्वांटिटीमध्ये एवढ्या क्वांटिटीचा एक घास घेऊन फटाफट मॅगी संपवलेली आहे. आणि आता मी कॅमेरा ऑन केला तर याने हात असे सोडून दिलेत डायरेक्ट. मी अजून स्टार्टच केलं नाही. मी आता खाणार. शपथ सुमित, किती खोटं. काय काय काय? अरे एकच घास घेतलाय मी. तुला वाटतंय तसं? ती मॅगी कमी येते क्वांटिटी आता, पहिल्यासारखी येत नाही. सुमित हो. सुमित काय झालं? भीती वाटते. इतना झूठ. भाई साहब, लोग क्या क्या करेंगे खाने के लिए, कितना झूठ बोलेंगे. देखो ये लड़का सुबह के 4:30 बजे मुझे मैगी करने बोलता है और मैगी खाता है. खाता लाजू नको का. खावला वाला खावला. खा रे खा. हा असाच रॅन्डम ब्लॉग होता आणि लवकरच आम्ही मस्त व्लॉग घेऊन येणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. लवकरच भेटूयात नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.